शिर्डी येथील साईनिवास आश्रम मेघा धर्मशाळा येथे छत्रपती शिवबा प्रोडक्शन निर्मित शिवभक्त या मराठी चित्रपटाचं ऑडिशन घेण्यात आलं। या ऑडिशनमध्ये परिसरातील शेकडो कलाकारांनी सहभाग नोंदवला। लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असल्याचं निर्माता दिग्दर्शकांनी सांगितलंय। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाची संकल्पना यावेळी दिग्दर्शक रोशन भामरे यांनी दिली। यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, नगरसेवक अभय शेळके, विजू जगताप, शिवाजी गोंदकर, निर्माते शिवाजी चौधरी, सहनिर्माते ताराचंद कोते, कमलाकर कोते, सचिन कोते, बाळासाहेब गोंदकर, सचिन चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते। बद्दल असलेला त्याचा आदर, त्याच्यामुळे त्याच्या मनात ती भावना तयार झाली की आपण कुठेतरी हा चित्रपट काढला पाहिजे। आता चित्रपट काढत असताना याच्यात अनेक गोष्टी आहेत की समाजापर्यंत आपण काय पोहोचवलं पाहिजे, आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं की जो काही व्यावसायिक भाग आहे चित्रपटामधला, की याचं ऑडिशन जरी झालं, चित्रपट जरी समजा उद्या म्हणजे सर्व तयार झाला, पण याला खऱ्या अर्थानं थिएटरपर्यंत पोहोचवणं आणि याला खऱ्या अर्थानं या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवणं हे खरं मोठं खडतर तो प्रवास आहे। आम्ही गेल्या 3 वर्षापासून शिवाजी महाराजांची रॅली, शिवाजी महाराज जयंती मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहाने ती साजरी करतो, त्याची रॅली साजरी करतो। तर तसंच गेल्या काही वर्षामध्ये आमचं जे रोशन भांबरे आहेत त्यांचे एक संकल्पना होती की आपण शिवाजी महाराजांवर, त्यांच्या आचार विचारांवर काहीतरी केलं पाहिजे, एखादं मोठं काम त्या ठिकाणी करण्याची आपल्याला संधी आहे। बाबांच्या पुण्यनगरीमध्ये आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांवर एखादा चित्रपट केला आणि तो बाबांच्या पुण्यनगरीमधून परिसरातील कलाकारांसह जर आपण तो प्रदर्शित केला तर अतिशय उत्कृष्ट असं काम किंवा शिवाजी महाराजांचे आचार विचार काही का होईना प्रमाणात आपण नाही देशभर तर महाराष्ट्रभर तरी देण्याचा प्रयत्न करू, अशी आमची चर्चा झाली। त्या चर्चेतून मग हा शिवभक्त चित्रपट करण्याचं आमचं ठरलं आणि त्यानंतर आम्ही अशी वाटचाल त्या दिशेने सुरू केली। त्यानंतर आम्हाला खूप काही प्रश्न होते की आम्हाला ऑडिशन करावं लागेल किंवा या चित्रपटासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पैसा लागणार आहे तो पैसा कसा उभा करायचा, आणि जे काही कलाकार आहेत ते कलाकारासह फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग किंवा इतर जे काही चित्रपटासाठी जे साधन सामुग्री असतं हे कसं उपलब्ध करायचं। तर आम्ही बाबांकडे साकडं टाकलं आणि बाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आम्ही सगळ्या या चित्रपटासाठी सुरुवात केली। तसं आम्ही ज्यांच्याकडे गेलो तसं त्यांनी आम्हाला सगळ्या दृष्टीनं या चित्रपटासाठी जी काही योगदान लागेल ते योगदान देण्याचं कबूल केलं। आणि मग आम्ही युवा शक्तीची मीटिंग घेऊन त्या मीटिंगमध्येही हा विषय ठेवला। तर सर्वांनी या चित्रपटासाठी संमती दर्शवली आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जेवढं काही शक्य होईल, पैशाच्या स्वरूपात म्हणा, इतर कामांच्या स्वरूपात म्हणा, ओळखीच्या स्वरूपात म्हणा, ते सगळं करण्याची तयारी आमच्या सर्व युवा शक्तीच्या युवकांनी दाखवली। आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी बाबांच्या नगरीमध्ये आज या चित्रपटाचं ऑडिशन आणि मुहूर्त या ठिकाणी आम्ही आज केलेला आहे। याचं श्रेय माझं नाही, याचं श्रेय आमची संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले संवर्धनासाठी काम करणारे साहित्य प्रतिष्ठान, ह्यातले जे लोक आहेत, ह्यातले जे कार्यकर्ते आणि ह्यातले जे मावळे आणि आमचे सरे, त्यांचं याला सगळ्यात मोठं माझा जो कार्य किंवा मला जे आत्तापर्यंत जे कळते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वाटलं। पण त्यानंतर ज्यावेळेस शिर्डीत मला या गोष्टीची गरज पडली, ज्यावेळेस मी पुण्यातून शिर्डीत आलो त्यावेळेस आमचे शिवाजीराजे चौधरी, आबा, त्यानंतर आमचे ताराभाऊ होते, युवा शक्ती, ह्या युवा शक्तीने मला शिर्डीत आल्यानंतर फार मोठी मदत केली। मी कोणत्या एकटा व्यक्ती, सिंगल व्यक्ती काहीच कोणती गोष्ट करू शकत नाही, याच्या पाठीमागे फार मोठ्या जणांचं सहकार्य असतं आणि त्यांचे हात लाभलेले असतात। तर या सगळ्या लोकांचे जे हात माझ्या पाठीमागे आहेत, दिसायला कोणी एक व्यक्ती कधी दिसत नाही, त्याच्या पाठीमागे लागणारे जे हजारो हात असतात, हे हजारो हात सर्वात महत्त्वाचे असतात आणि ते हात म्हणजे सर्व मावळे आणि त्यांचा विचार म्हणजे शिवभक्त।
छत्रपती शिवाजी महाराजांना 350 वर्षापूर्वी जे कार्य केलेलं आहे ते शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचारांचा प्रसार व्हावा याकरता खरं तर या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि शिवाजी महाराजांच्या कार्यातनं प्रेरणा घेऊन एक तरुण शिवभक्त कसा निर्माण होतो आणि एक शिवभक्त ते तो विचार आत्मसात करून आपल्या देशासाठी काय करू शकतो असं कुठंतरी एक प्रेरणा निर्माण करण्याचा उद्देश तर ह्या चित्रपटामागे आहे आणि त्याला आमच्या शुभेच्छा. छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यास प्रेरित होऊन हा चित्रपट बनवण्यात येत असून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 5% जनतेने जरी यातून प्रेरणा घेतली तर शिवराज्य पुन्हा निर्माण करता येईल असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे सचिन चौगुले यांनी व्यक्त केला आहे. तसा चित्रपट आता होणार आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होईल आणि या विचारांचं फक्त 5% जरी अनुकरण महाराष्ट्रात झालं, महाराष्ट्राच्या बाहेर झालं तरी देखील परत शिवराज्य येण्यास वेळ लागणार नाही अशा असतात, काही होत असतात किंवा काही होणार असतात, पण जो चुकांमधून काहीतरी शिकतो तो खरा शिवाजी महाराजांचा भक्त असतो. चुका आमच्याकडनं पण घडले, पण त्या चुका सुधारण्याची जी संधी मला एक भेटली ती म्हणजे आज चित्रपट शिवभक्त. आणि तो चित्रपट ज्यावेळेस संकल्पना माझ्या डोक्यात आली त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच विचार घुमत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजपर्यंत कार्य करणारे अनेक संघटना आहे, अनेक लोक आहेत, ते त्यांचं काम अहोरात्र करत असतात. आता मी जे पुण्यात असताना माझी जी संघटना आहे की मी ज्या लोकांबरोबर काम करतो, आमचे सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक सर जवळजवळ 1000 किल्ले आणि त्यापेक्षा जास्त त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे. महाराष्ट्राच्या किल्ल्यांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वेचून दिलं. मग ते जर एवढं करू शकतात पण त्यांची समाजाला माहिती काय, झिरो. असेच जर अनेक कार्यकर्ते किंवा अनेक लोक जे शिवाजी महाराजांच्या चरित्रासाठी विचारासाठी झटताय, काम करताय, अहोरात्र त्यांची मेहनत घेत आहे, पण यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय तर त्यांनी दाढी वाढवली म्हणजे सचिन भाऊ बोलले त्यांना गुंड म्हटलं जातं, त्यांना वेगवेगळ्या नजरेने बघितलं जातं. पण हेच गुंड हेच लोक ज्यावेळेस एक दिवस त्यांचं काम थांबवतील त्यावेळेस महाराष्ट्र हा बदलून जायला किंवा महाराष्ट्रावर दुसऱ्यांचं आक्रमण व्हायला एक दिवस पुरेसा आहे. म्हणून जोपर्यंत हे शिवाजी महाराजांचे खरे शिवभक्त आहेत तोपर्यंत महाराष्ट्र आज तसाच त्याच पद्धतीने पुढे जात जाणार. आणि हा शिवाजी महाराजांचा भक्त हा चित्रपट जो आहे हा तुम्हा सर्वांचा आहे, माझा एकट्याचा नाही. या चित्रपटातली जी कहाणी ही सर्व शिवभक्तांच्या घरची कहाणी. ज्यावेळेस हा चित्रपट तुम्ही बघाल किंवा या चित्रपटाची तुम्हाला कहाणी समजेल त्यावेळेस कोणा एका व्यक्तीची ही कहाणी नाही तर संपूर्ण शिवाजी महाराजांना मानणाऱ्या विचाराच्या सर्व समाजाची ही कहाणी, प्रत्येकाला आत्मसात आणि स्वतःची वाटणारी ही कहाणी. पण या चित्रपटाची ज्यावेळेस संकल्पना आणि त्यावेळेस ती लिहिल्यानंतर सुद्धा भरपूर अडचणी येतात. अडचणी आल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट ती सांगितली ती पैसा. पण यासाठी जे कलाकार काम करणारे असतात की टेक्निकल टीम असते, कलाकार तर काम करतात पण या कलाकारांचं जे काम करून घेणारे लोक असतात, डायरेक्टर असतात, कॅमेरामन असतात, इतर जे लोक असतात, हे सगळ्यात मोठं काम असतं या पिक्चर इंडस्ट्रीमधलं. मग ते काम किंवा ते लोक कसे भेटणार तर ज्यावेळेस माझ्याकडे फेसबुक किंवा जे गोष्टी होतात त्याचा वापर केला मी आणि या वापरामधून जे शिवाजी महाराजांना अनिकेत किंवा अभिप्रेत असे व्यक्ती असतील तसेच आमचे गिरीश सर नाईक ते डायरेक्टर म्हणून काम करतात मुंबईमध्ये, त्यांनी या चित्रपटाची संकल्पना ऐकल्यानंतर त्यांनी मला पूर्ण सपोर्ट करण्याचा जो पाठिंबा दिला त्यामुळं माझं बळ अजून जुळवलं. त्यानंतर आमचे कॅमेरामन रहमान शेख म्हणून आलेले इथे, त्यांचं पण मी खास अभिनंदन करतो कारण ते अकलूजवरनं आलेले. संपूर्ण शिवाजी महाराजांची कथा किंवा माझी चित्रपटाची संकल्पना ऐकल्यानंतर त्यांनी मला फक्त एकच शब्द सांगितला, मला पैसा नको काही नको, फक्त महाराजांच्या या चित्रपटासाठी मला काम. त्यानंतर माझ्याबरोबर अनेक माझे सहकारी ते पण झटतायत. किरण सोनवणे, माय न्यूज, शिर्डी.